उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावरती आलेले होते। त्यामुळे दोन्ही पक्षातील वॉर संपल्याचं स्पष्ट झालं होतं। मात्र दोन्ही पक्षातील कोल्ड वॉर अजून सुद्धा सुरू असल्याचं राजकीय घडामोडींवरून पाहायला मिळतंय। डोंबिवलीमध्ये नेमकं काय घडलंय आपण बघूया हा स्पेशल रिपोर्ट। सावळाराम क्रीडा संकुलाच्या कार्यक्रमात डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण एकत्र आले। नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर केलेली टीका, नेत्यांच्या फोडाफोडी यावर त्यामुळे पडदा पडल्याचं चित्र निर्माण झालं होतं। मात्र डोंबिवलीमध्येच माजी दिवंगत नगरसेवक वामन म्हात्रे यांचे भाऊ बाळा म्हात्रेंना शिवसेनेनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवायची तयारी केली आहे। तर भाजपनं वामन म्हात्रे यांचा मुलगा अनमोल म्हात्रेला उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित केलं। मात्र वामन म्हात्रेंचा आशीर्वाद बाळा म्हात्रेंनाच असल्याचं वक्तव्य करून एकनाथ शिंदेंनी भाजपला डिवचलं। आपलं वामन म्हात्रे पण योद्धा होता, लढत होता आणि बाळा म्हात्रे त्याचा वामन म्हात्रेचा खरा आशीर्वाद बाळा म्हात्रेलाच आहे। आणि तुझ्या माग वामन म्हात्रे पण म्हणायचा की मी जिकडे जातो तिकडे सत्ता येते, आणि खरं व्हायचं त्याचं। आता बाळा म्हात्रे त्याचा भाऊ आपल्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही समजून जा। एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर भाजप गप्प राहणं शक्यच नव्हतं। वामन म्हात्रेंसोबत घनिष्ठ संबंध होते याची आठवण करून देत रवींद्र चव्हाण यांनी त्यांना अनेकदा वामन म्हात्रेंनी आशीर्वाद दिल्याचं सांगितलं। यावेळी त्यांनी आशीर्वाद आणि डायरेक्ट लिंक अशी सांगड घातली। त्यांचा मुलगा अनमोल हा त्यांच्या निधनाच्या अगोदरच त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांची मुलगी आहे, मुलगी जी भांडूपमध्ये नगरसेविका आहे, भारतीय जनता पार्टीची आहे, तर रवी युती झाली तर अनमोलला आशीर्वाद दे, युती नाही झाली तरी आशीर्वाद दे। त्यामुळे मी असं ठरवलं की अनमोलला वामनजींचा आशीर्वाद कसा मिळाला पाहिजे, कारण डायरेक्ट लिंक रवींद्र चव्हाणांशीच आहे, दुसऱ्या कोणाशी नाही। रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे, निवडणुकीनंतर सर्व काही विसरलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष मिटणार असल्याचे संकेत मिळाले होते। पण होम ग्राउंड डोंबिवलीमध्ये आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी केलेली वक्तव्य कोल्ड वॉर सुरूच असल्याचं दाखवून देतात। एकंदरीतच नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक शिवसेना आणि भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणानं गाजली होती। आता जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा वाद कायम राहिल्यास महायुतीची डोकेदुखी वाढू शकते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।